विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह। राज्यातील स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी, एमपीएससी परीक्षा प्रक्रिया, शासकीय नोकऱ्यातील कंत्राटीकरण तसेच विद्यार्थी कल्याणाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती चंद्रपूरच्या वतीने आज 14 जुलै रोजी विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। यावेळी शासनाला निवेदन सादर करून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली। एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा व नॉर्मलायझेशन पद्धती रद्द करून सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात। नीट, टीईटी सह विविध स्पर्धा परीक्षातील पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच महाज्योती, बार्टी, TRTI संस्थांच्या निधीतील व लाभार्थी संख्येतील कपात मागे घेऊन पूर्वीप्रमाणे सुविधा सुरू ठेवाव्यात। राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह सुरू करावीत। शासकीय नोकऱ्यातील कंत्राटीकरण बंद करून नियमित पदभरती पारदर्शक व वेळेत करावी आणि पोलीस शिपाई भरतीसाठी सरळ सेवा भरती 5 वर्षांची वयोमर्यादा वाढवावी अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या। विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासनाने या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष अधिक तीव्र होईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नसून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने करण्यात आल्याचे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। हे आंदोलन महाराष्ट्रभर होऊन राहिलं। आमचा एमपीएससीवर पूर्ण विश्वास आहे। म्हणजे एमपीएससीवर विश्वास तर असा नाही, पण एमपीएससीने जो आदेश जाहीर केला कंबाईन ग्रुप सी ची जेव्हा याड काढली, ते म्हणतात का तुमची परीक्षा ऑनलाईन होईल। आम्ही वारंवार आंदोलन केले का ऑनलाईन परीक्षा बंद झाल्या पाहिजे, वर्ग 3 वर्ग 4च्या परीक्षा ह्या एमपीएससीला डायव्हर्ट झाल्या पाहिजे। आणि डायव्हर्ट झाल्याच्या नंतर एमपीएससीवर विश्वास यासाठी होता का ती ऑफलाईन एक्झाम घेत होती, त्या ऑफलाईनची कार्बन कॉपी आम्हाला भेटत होती आणि त्याच्यामुळे आमच्यापाशी प्रूफ राहत होतं। एकाच दिवशी एकाच वेळी सर्व महाराष्ट्रात एक्झाम होते। महाराष्ट्र शासन म्हणते का आमच्यापाशी मनुष्यबळ नाही। आता मनुष्यबळ नाही तर काय, यांच्यापाशी महसूलचे अधिकारी आहे, ग्रामविकासचे अधिकारी आहे, सगळे क्लरिकलचा स्टाफ आहे। ठीक आहे, परीक्षा एका दिवशी होऊ शकते एवढी अरेंजमेंट शासनापाशी आहे। शासन खोटं बोलत आहे। यांनी TCS सोबत ॲग्रीमेंट केलेलं आहे। ते ॲग्रीमेंट कसं तोडायचं, कारण यायले तिथून गल्लुऱ्या खायला भेटते, कमिशन खायला भेटते। पर पोराय मागं 300-400 रुपये हे कमिशन खाऊन राहिले आणि 1000 रुपये पोरायकडून हे फी घेणार आहे। हे आम्हाला मान्य नाही। आणि यायनं त्या यार्डमध्ये बी असं टाकलं तर आम्ही एमपीएससी ची जे मेन्स रँक ग्रुप सी ची त्याच्यात जे 5-6 वेगवेगळ्या पोस्ट आहे, तर वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी फी घेऊ। म्हणजे तुम्ही कमिशन खोरीचा धंदा लावला का एमपीएससी? म्हणजे विद्यार्थ्याच्या घरी पैशाचं झाड आहे का असं हलवलं का पैसे सांगते? आम्हाला ऑफलाईन परीक्षा पाहिजे, आम्हाला कंबाईनची मेन्स हे एकत्र फीस पाहिजे। आम्ही तर अशी मागणी केली का तुम्ही आम्हाला 1000 रुपये फी ठेवा एमपीएससी ना, आणि वर्षभरात जेवढ्या बी परीक्षा येईल तेवढ्या आम्हाला देता आल्या पाहिजे। जसं केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशनने केलं तसं आमच्या राज्यात एमपीएससीने लागू करावं आणि परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईनच घ्यावी। आणि एमपीएससीच्या वर्ग 3 वर्ग 4च्या सर्व परीक्षा डायव्हर्ट झाल्या, त्याचा सिलेबस आणि पेपर पॅटर्न जाहीर करावा।